नरक यातना भोगायचं काम देवेंद्र फडणवीसांनी करायला लावलं आम्हाला। इतकी चीड गेली नाही या समाजात, जातवान मराठ्यांचा भाजपमध्ये असला तरी त्याला नाही मानू शकत। जो स्वतःचं रक्त या समाजासाठी खानदानी मानतो, 96 कोळी 92 कोळी मानतो, जो स्वतःला 24 कॅरेट म्हणतो, त्या मराठा समाजाच्या मूर्त्या पाडणारा देवेंद्र फडणवीसच्या बाजूने 24 कॅरेट असूच शकत नाही। त्याला फक्त जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि जातवान खानदानी। वेळ पडली तर राजकीय एन्काउंटर मराठी त्यांचा भाजपचा करणार म्हणजे करणार। त्यांनी आरक्षण दिलं ते आज उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस। प्रत्येक जण बोलायचं की मराठा आरक्षण, मराठी असून तुम्ही काय केलं आरक्षणासाठी? नुसतं नावाला लावा पाटील आणि हे जाधव महाडिक हे ते शिर्के भोसले, काय केलं काय? देवेंद्रांनी मराठा नसताना त्यांनी जेवढं केलं फडणवीस, आणि त्यालाच तुम्ही सांगता की ते मराठा नाही, किती जातीवाद। सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल आला तो फार धक्कादायक आहे। माझे वडील 1980ला 82ला याच आरक्षणासाठी जीव दिला। मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर 42 मराठा बांधवांनी जीव दिला। महाविकास आघाडीला आम्ही वारंवार सांगत होतो तुम्ही लक्ष घाला, उद्धव साहेबांना घालत होतो। ज्या काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रामध्ये राज्य केलं त्यांनी कधीही या ठिकाणी आरक्षणाची योग्य भूमिका मांडली नव्हती, आणि म्हणून आम्हाला भीती होती तीच झाली। देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण आदरणीय उद्धवजींच्या चुकीच्या नियोजनामुळे गेले। खरंच तुम्ही मराठा बांधवांचं मनापासून वाईट केले। महाविकास आघाडीला मी सांगतो 42 मराठा तरुण आणि अण्णासाहेबांचं आज तुम्ही खरी मनापासून हत्या केली, मराठ्यांचा तुम्ही विश्वासघात केला, हे तुम्हाला भोगावं लागेल एवढं लक्षात ठेवा। आपण सगळ्यात पहिले लक्षात घेतलं की फडणवीस साहेबांनी जो कायदा केला तो हायकोर्टात टिकला, तो सुप्रीम कोर्टात अनेक दिवस टिकला। त्याच्याच फलित म्हणून आज तुम्ही बघितलं सुपर मध्ये जवळपास 7-8 हजार लोक लागले, मोठ्या मोठ्या ऍडमिशन्स मध्ये लोकांनी भाग घेतला। आणि याच्या पुढचं जर स्पष्ट बोलायचं ठरलं तर महाराष्ट्रामध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकलं, ते सुप्रीम कोर्टामध्ये अनेक दिवस चाललं, परंतु आमच्या दुर्दैवाने सरकार वेगळं आलं आणि त्यावेळेस त्यांची युती तुटली, फाटाफूट झाली। आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला की आपल्याला मराठा समाज जर मागास असेल तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे। त्यांचं काय सांगितलं की त्यांनी त्याच्यामध्ये पर्सनल लक्ष घातलं होतं, जातीने लक्ष घालणं आपण म्हणतो ते घातलं होतं। ते माझ्याकडे आले, मला म्हणाले की तुम्ही मदत करा। मग मला जे काही करता येणं शक्य होतं ती मदत केली। आणि त्या काळात ते प्रत्येक टप्प्यावरती फडणवीस लक्ष ठेवून होते, कुठपर्यंत आले, काय आले, कोणाला नाही माहिती, कमिशन कोणाचं असलं पाहिजे, सगळ्या प्रक्रियेमध्ये मी फडणवीसांच्या बरोबर होतो। आणि त्यावेळेला आमचा इतका रॅप होता तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मला कोणाची स्तुतिविधी करण्याची गरज नाही, म्हणजे जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगतो। म्हणजे एखादी गोष्ट जर मला जाणवली, मला गरज भासली की हे पाहिजे तिथं, हे नाही तिथं, इथं असं असलं पाहिजे, तर मी त्यांना SMS करायचो। समजा मी आज संध्याकाळी 5 वाजता SMS केला तर ते 5 वाजता त्यांच्याकडे गर्दी असणार, अनेक प्रकारचे कार्यकर्ते वगैरे आले असणार। तर माझ्या काळात 5 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, निरोप नाही, मी झोपलो। सकाळी उठलो, व्हॉट्सअप उघडलं, 3 वाजून 4 मिनिटांनी फडणवीसांचा रिप्लाय झाला। त्यांनी ते मनापासून केलं, मग बाकीच्या वादात जायची गरज नाही। म्हणजे तेव्हाही लोक संशय घेत होते की हे खरं देणार आहेत का। आता माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मला त्याच्यातला प्रामाणिक हेतू जाणवला, म्हणून मी त्यांना सर्वतोपरी मदत केली। मी मदत करून असंही सांगणारे काही लोक होते, मी म्हटलं मी मराठ्यांसाठी करतोय, मी फडणवीस या व्यक्तीला ओळखत नाही, मी भारतीय जनता पार्टी या पार्टीला ओळखत नाही। ती पार्टी सत्तेवरती असू द्यात, हे मुख्यमंत्री आहेत असू द्यात, पण ते हे करून राहिले आहेत आणि त्याला मदत करणं हे केवळ मराठा म्हणून नव्हे, त्या जातीचं म्हणून नव्हे, तर ती जात खरोखर मागासलेली आहे आणि तिला आरक्षणाची गरज आहे हे ज्याला माहिती आहे अभ्यासाच्या जोरावरती, त्याने मदत करणं हे कर्तव्य। अनेक वर्ष गेले 35-40 वर्ष झालं जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी वेगळ्या माध्यमातून जेव्हा सुरू होती तेव्हा ती कोणीही केली नाही पूर्ण। कोणत्याही सरकारने त्या मागणीला हात घातला नाहीये, पण तुम्ही मात्र या 5 वर्षाच्या आपल्या सरकारच्या काळामध्ये नुसता हातच घातला नाही तर आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्या वेळेस तुम्ही आरक्षण देण्याचं काम देवेंद्रजी केलं। मराठा समाजाचे लाखो नाही करोडो मुला मुलींचं भविष्य त्या माध्यमातून तुम्ही त्यांना सुरक्षित करण्याचं काम केलं आणि आपल्या कृपेनं हे आरक्षण मागच्या वेळेस दिलं गेलं पण ते टिकवलं नाही, पण आता टिकवण्याचं काम मात्र निश्चितपणाने देवेंद्रजी आपल्याला करावं लागेल की काही
तरी तेवढा विश्वास तुमच्याबद्दल आहे की तुम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मागच्यासारखं न्याय द्या, अन्याय करा, काही करा, आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार ही खुंदार भावना. एकंदरच आरक्षणाच्या विषयामध्ये 2013 पासून काम करतो आणि 2016च्या सप्टेंबर पासून फडणवीस साहेबांसोबत मी 2019 पर्यंत काम केलेलं आहे. मला असं वाटतं की मराठा आरक्षणामध्ये काही निवडक लोकांनी जे सिरियसनेस घेऊन काम केलं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव नंबर 1लाच घ्यायला लागेल. त्यामुळं मला तरी असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही प्रयत्न मराठा आरक्षणासाठी केलेत, जे जे आवश्यक आहे ते करणं, त्यांच्या इतकं दुसरं कोणीतरी केल्याचं माझ्या ह्या 2013 पासूनच्या कालखंडामध्ये मला दिसून आलेलं नाही. मागे एक गोष्ट मान्यच करावी लागेल, देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख असताना हायकोर्टामध्ये त्यांनी घेतलेला मराठा आरक्षण हे टिकलं. यापूर्वी आरक्षण देवेंद्रजींनी दिलं होतं, ते घालवलं कोणी? आताच्या महाविकास आघाडीने. सुप्रीम कोर्टामध्ये जे सगळं तिथे मांडायला पाहिजे होतं, पुरावे द्यायला पाहिजे, अपयशी ठरले. आणि आता जे आम्ही दिलंय ते पण रद्द करण्यासाठी आटापिटा चालू आहे. पण मी एवढंच सांगतो, मनोज जरांगे पाटील त्यांनी हा विचार केला पाहिजे, अरे ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला, मराठा समाजाला वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल जरूर त्यांनी या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे. देणारा कोण आणि आम्हाला फसवणारा कोण.